वा छान सावधान. कॉजवेवरून पाणी वाहत असल्यास वाहने चालवू नये. सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी. बस असा हा बोर्ड लावायचा आणि आपली जबाबदारी झटकून द्यायची नेहमीप्रमाणे. उद्या काय झालं तर आम्ही तिथे बोर्ड लावलेला, बस ठीक आहे, बोर्ड लावला आहे सावधानता म्हणून, ठीक आहे. पण आता ह्याची पुढची अवस्था मी तुम्हाला बोलतात ना, खरोखर परिस्थिती मी दाखवतो. हे बघा, हा कॉजवे बघा. इथे मला स्वतःला धड चालता येत नाही, एवढे मोठे मोठे खड्डे. पुलाचं बघा अर्धवट स्थितीमध्ये. तसं बघायला तर कोकणातील मुख्य अपघात हे उड्डाणपुलामुळेच होतात आहेत. महाकाली बस म्हणा, त्याच्या तर अजूनही अंगावर आलं की काटा उमटतो. हे बघा, हे बघा, ही अवस्था बघा. हे बघा, बाईकवाला असा, येथील ग्रामस्थ अशा पद्धतीने येत आहेत की काय विचारू शकत नाही. तुम्ही रोज इथून प्रवास करता, पण तुम्हाला कसं काय वाटतं ह्या पुलाच्या, ह्या कॉजवेवरून रात्री अपरात्री जायचं म्हटलं आणि पाणी पुलावरनं गेल्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? हां, नाही सांगा ना, तुम्हाला काय त्रास असतो, लाजू नका, लाईव्ह आहे. आहे ना, पाणी पुलावरून गेल्यावरती प्रवास, आणि तो साखव पण धोकादायक स्थितीमधला आहे. दिसत पण नाही पाणी आहे की नाही. होय ना. बघा, ग्रामस्थांचं सुद्धा हेच म्हणणं आहे. हे बघा, हे बघा, हे असे तडे गेले आहेत. अजूनही या पुलावर पाणी नाही म्हणून एस टी चालू आहे. पण जरासं जर का पाणी आलं की एस टी सेवा पण बंद. म्हणजे तू तुझ्या गावी, मी माझ्या गावी. ओ माय गॉड, अरे बाप, हे बघा, पाहू शकता. अरे इथे कुणाला काही पडली नाही रे. हे बघा, बघा हे चिरे. मी माझं मत आणि माझं मनोगत मी व्यक्त करतो आहे. बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिनिधी असाल ना, कृपया लक्ष द्या रे. आता आणखीन बघा, 26 दिवसांनी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. तेव्हा या कॉजवेवरनं अक्षरशः रहदारी दिवसागणी गाड्या, हजारोच्या संख्येने गाड्या जाणार. जर का इथे कुठली दुर्घटना घडली तर ह्याला जबाबदार कोण आहे? हा उड्डाणपूल कशामुळे असा अर्धवट स्थितीमध्ये ठेवला आहे, ह्याची उत्तर मला कोण देईल का? हे बघा, पाण्याचा प्रवाह बघा. म्हणजे प्रशासन वाट बघते का इथे एखादी मोठी दुर्घटना होऊ दे आणि वाहन असं वाहत जाऊ दे. काय म्हणणं आहे मला सांगा ना तुम्ही. बघा, उड्डाणपूल बांधून उभा आहे, स्लॅब टाकून उभा आहे, काय करायचं काय? तेव्हा येथील दुकानवाड गावचे ग्रामस्थ तर अक्षरशः हवालदिलीत होतात आहे. पावसाची सर आली की त्यांच्या काळजात सर आपल्याला पलीकडे जायला मिळणार की नाही. तेव्हा प्रशासनाने त्वरित या उड्डाणपुलाचे काम करून गणपतीच्या आधी हा ब्रिज चालू करावा, हीच माझी विनंती.